काय मा काहीतरी खायला कर बोलय भुकीला झालो मी साऱ्या गावाचा नाही तर मरून जाईन मी एक घास बी पोटात नाही माया काही साऱ्या सकाळपासून लवकर खायला कर काहीतरी हो का भाऊ दमदार लगेच तुला ताबडतोब करून देते पाय भाऊ माय पुढे आहे का काही कोण्या गोष्टीला सर अरे भाऊ माय येतावरच असा हक्कानं म्हणशील ना तू बायको पुढे बोलणार आहे का बायको पुढे एक शब्द बोलल्या जात नाही भाऊ बायको आल्यावर एक शब्द बोलायचा लाग राहत नाही माय त्या माईनं काय कष्टानं उभा केलं हे माय काय कष्ट करते काय राबू राबून खाली कचरा येचून उन्हा ताणात बिगर चापलाच हिंडले भाऊ आणि सगळ्या गोष्टी एवढं घरदार मोठं केलं लेकरायला पोचलं आणि खुशाल त्या काल या काय बाईच्या पोरानं बाई काट्यानं एका जणाचा संग मग हिंडले बिंडले आणि एका जणाचा जीव घेऊन टाकला बाई काय याच्यासाठी मोठं करत राहते का तरी मी तुला 17 बाऱ्या सांगत राहते याच्या संग नको हिंडू त्याच्या संग नको हिंडू सगळ्या गोष्टी आबाजानं राय भाऊ आपल्या बाबानं कधी अशा गोष्टी पाहिल नाही आपल्या मायनं कधी आपल्या अशा गोष्टी पाहिल नाही माय कोणासाठी करते भाऊ माय सगळं तुमच्यासाठीच करू राहिली ना आणि तुम्हाला जर शिकव त्या गोष्टीची कदर नाही आता कसं मला हक्कानं म्हणला माय मला भूक लागली तर मला जेवू घाल तर मी लगेच ताबडतोब मोठे तर तुला स्वयंपाक करून देते खाऊ घालते तुला पोचते काय साठी मी आणि तुम्हाला कधीच मला सोयीनं पाहत नाही ना मला वाकड्यात बोलतो वाकडं तोंड करतो निघून जातो वाकडं तोंड करतो निघून जातो मी आम्ही तवर कवरतो सहन करावं रे आता आज ना उद्या तो लग्न होणार आहे बायको पुढं बोलणार आहे का मला तू सांग ना असं बायको पुढं बोलल्याच जात नाही दादा ये हा बोलावं तेवढं कमी भाऊ झाकली मग 1.25 लाखाची काय सांगावं तरी या माय झोपला काय जाईल मला काय साठी बडबड करणं लावली आहे मी कधी झोप जर सक तू बी झोप मी बी झोपते उन्हा तानाची आता आला दमून तो मी बी दमले जरशी झोप उठल्यावर करते मी तुला सायपा अंगावर देऊ का काय मर तसाच तानाचं म्हणत इकडे तिकडे ऐन खायच्या टायमाला पळत यायला मानाच